प्रभू येशूच्या नावामध्ये सर्व ख्रिस्ती बंधू भगिनींना ख्रिस्तात प्रेमाचा सलाम. ह्या वेळेला आपण प्रार्थना करू. पवित्र परमेश्वरा, तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो याच क्षणासाठी. तू आम्हाला परत एकदा आणलंस, तुझ्या संगतीमध्ये उपस्थितीमध्ये ठेवलंस, तुझ्या आशीर्वादामध्ये ठेवलंस, तुझ्या उपस्थितीमध्ये ठेवलंस. प्रभू, आमची क्षमा कर, विश्वासामध्ये चालव, वाईटापासून दूर ठेव. येशूच्या नावाने मागतो म्हणून तो ऐक. आमेन. ह्या वेळेला आपण तिताचं पत्र याचा पहिला अध्याय 7वं वचन, 8वं वचन आणि 9वं वचन पाहणार आहोत. तिताचा पत्र याचा 9वा अध्याय 7वं, 8वं आणि 9वं वचन. 7 वचन. अध्यक्ष हा देवाचा कारभारी आहे, म्हणून तो अदोष्य असला पाहिजे. तो स्वच्छंदी, रागीट, मद्यपी, मारका, अनितीने पैसे मिळविणारा नसावा. 8वं वचन. तर अतिथीप्रिय, चांगुलपणाची आवड धरणारा, मर्यादशील, नीतिमान, पवित्र, संयमी. 9वं वचन. आणि दिलेल्या शिक्षणानुसार जे विश्वासनीय वचन त्याला धरून राहणारा असा असावा, यासाठी की त्याने सुशिक्षणाने बोध कराव्यास व उलट मोडणाऱ्यांना कुंठित कराव्यासही समर्थ व्हावे. देवबाप वचनावर आशीर्वाद देव. सोपं आहे, समजायला एकदम सोपं आहे वचन. जो अध्यक्ष आहे ना, चर्चचा अध्यक्ष, पवित्र सहभागितेचा अध्यक्ष, मंडळीचा अध्यक्ष, ख्रिस्ती ग्रुपचा अध्यक्ष, तो कसा असावा? वचन म्हणतंय, मी नाही म्हणत. काही लोकांना शंका आहे की मी म्हणतो असं नाही. वचन म्हणतंय तो देवाचा कारभारी आहे, म्हणून तो अदोष असला पाहिजे. कुठलाही दोष नाही पाहिजे त्याच्यामध्ये. तो विश्वासामध्ये आल्यानंतर, देवाचा लेकरू बनल्यानंतर तो निर्दोष पाहिजे. वचनाच्या द्वारे कोणताही दोष त्याच्यावर यायला नको. तो स्वच्छंदी पण नसावा, स्वतःच्या इच्छेप्रमाणे चालणारा, स्वतःच्या मर्जीप्रमाणे चालणारा, स्वतःच्या बुद्धीप्रमाणे चालणारा असावा. कारण तो देवाचा सेवक आहे, देवाचा कारभारी आहे, त्याला प्रभूच्या इच्छेप्रमाणे चालायचं आहे. तो रागीट नसावा. या वचनावर आपण बरेच वेळ थांबणार आहोत. रागीट. आज वस्तुस्थिती काय आहे पहा. अक्षरशः मी चर्चेसमध्ये मारामारी होताना पाहिली, धराधरी होताना पाहिली, शिवीगाळ होताना पाहिली, माझ्या डोळ्यांनी पाहिली. मी ज्या ठिकाणी चर्च अटेंड केले पाहिले. मी रेव्हरंट लोकांना सुद्धा मारामारी धरताना, शिवीगाळी करताना पाहिलंय. माझा पण न्याय होईल. मी ज्या गोष्टी पाहिल्या डोळ्यांनी, मी ते खरं बोलतोय. आणि जर खोटे असले तर प्रभू माझा न्याय करेल. कारण अनुवादामध्ये म्हटलेलं आहे, खोटी साक्ष देऊ नको. निर्गम मध्ये म्हटलंय, खोटी साक्ष देऊ नको, म्हणजे खरं बोल. 10 आज्ञामध्ये म्हटलेलं आहे, खोटी साक्ष देऊ नको, म्हणजे खरी साक्ष दे, खरं बोल. म्हणून मी सवय लावून घेतली खरं बोलण्याची. रेव्हरंट मारामारी करतो, रेव्हरंट शिवीगाळी करतो, दम देतो, दादागिरी करतो. कसं काय? याच्यात कसं काय वाटा त्याला? पवित्र जीवनामध्ये अशुद्ध लोकांना कसं काय वाटा? पवित्र वचनाचा प्रचार करण्यासाठी अशुद्ध विचारसरणीचे लोक काय वाटतं?
प्रभु ने आई करो, मी नाही काही बोलत. मद्यपी मी मद्यपान करताना पाहिलं स्वतः. वाईन, बियर, फॉर्मॅलिटी म्हटली जाते. कोणती फॉर्मॅलिटी आहे? वचनामध्ये नो ॲडजस्टमेंट. वचन ॲडजस्टमेंट करण्यासाठी परवानगी देत नाही. नो ॲडजस्टमेंट, कधीच नाही. मागे पण ॲडजस्टमेंट नव्हती, आज पण नाही आणि येणाऱ्या युगामध्ये पण नाही. प्रभूने ॲडजस्टमेंट करण्यासाठी वचन दिलं नाहीये. फायनली स्टेटमेंट असंच आहे, असंच चालणार आणि हेच राहणार, याच्यावरच न्याय होणार. मार्का, मगाशी बोललो मी, मार्का मारामारी करताना पाहिलंय मी. रेवंट लोकांना, पास्टर लोकांना, आज्ञावान लोकांना, मंडळीच्या लीडर्स लोकांना मी मारामारी करताना पाहिलंय, प्रत्यक्ष पाहिलंय मी. कोणतं ख्रिस्ती शिक्षण स्वीकारतात. आज मी वेळ गेलेली नाहीये. अनितीने पैसे मिळविणारा नसावा, हे तुम्ही समजून घ्या. तर अतिथीप्रिय असावा, चांगुलपणाची आवड धरणारा, मर्यादशील, नीतिवान, पवित्र आणि संयमी. संयम नाही राहिलेला. संयम राहिला असता एका गावामध्ये 10 मंडळ्या, 10 तुकडे, 10 चर्चेत झाले नसते. आपलं स्वतःचं वचन, आपली स्वतःची इच्छा शिक्षणामध्ये मिक्स करून लोकांवर लादली जाते आणि म्हणून तुकडे पडतात. प्रभू येशूच्या शरीराचे तुकडे, 10 तुकडे. मागील व्हिडिओमध्ये मी एकदा बोललो होतो, मी एका ठिकाणी 10 चर्चेस पाहिले, एकाच गावात. मोजले पण मी, प्रत्यक्ष मोजले. वाईट वाटलं ऐकून. एका गावामध्ये प्रभू येशूचे 10 तुकडे. मंडळी प्रभू येशूचं शरीर आहे, प्रभू येशू मंडळीचं मस्तक आहे आणि शरीराचे 10 तुकडे. मस्तक कोणत्या शरीराची जाणार, कोणत्या तुकड्याची जवळ जाणार? मस्तक कोणाला जुळवून ठेवणार? एज्युकेटेड शब्द वापरला जातो, एज्युकेटेड ख्रिस्ती. विनाशाच्या रस्त्यावर. नववचन फार महत्वाचं आहे. नीट ऐका बंधूंनो, भगिनींनो, नीट ऐका. आणि दिलेल्या शिक्षणानुसार जे विश्वासनीय वचन त्याला धरून राहणारा असावा. दिलेल्या वचनानुसार जे शिक्षण आहे, विश्वसनीय वचन आहे, विश्वास ठेवण्याजोगे, विश्वासाच्या सामर्थ्याचं वचन, त्याला धरून राहणारा असावा. लॉजिक नाही, फिलॉसॉफी नाही, आयडिया नाही, तर विश्वासाचं वचन, विश्वासाच्या द्वारे चालणारं वचन. ह्यासाठीही त्याने सुशिक्षणाने बोध करावयास व उलट बोलणाऱ्यांना कुंठित करावयासही समर्थ व्हावे. त्याने बोध करण्यामध्ये त्याने तत्पर असावा, तो तयार असावा, सुवेळी अवेळी तो तयार असावा. म्हणून शिक्षणाची फार मोठी गरज आहे. शिक्षणाला आज महत्त्व नाही आहे. मी खूप पास्टर लोकांवर अचानक धाडी टाकल्या, अचानक मी त्यांची व्हिजिट घेतली, अचानक मी त्यांना भेटायला गेलो, चहा प्यायच्या निमित्ताने. टीव्ही पाहताना पाहिलं मी त्यांना. फक्त एकच पास्टर होते, ते आता देवाजवळ गेलेत. बरीच वर्ष झाली, 5-7 वर्ष झाली. मी फक्त एकाच पास्टरला पाहिलं. मी अचानक जेव्हा मी गेलो, बायबल होता हातामध्ये, मी अचानक जायचो. आज या पास्टरच्या घरी, उद्या त्या पास्टरच्या घरी, उद्या परवा त्या पास्टरच्या घरी. कारण मी पास्टर नाहीये. नाही बंधु भगिनींनो, गैरसमज करू नका. आई एम नॉट पास्टर. मैं पासवान नहीं हूं. मी पास्टर नहीं, मी साधा विश्वासणारा आहे. आई एम अ सिंपल बिलीवर. आई एम फॉलोअर ऑफ जीसस.
माझी लायकी नाही पास्टर बनण्याची. मी स्वतःला अमान्य समजतो, अपात्र समजतो मी पास्टर बनण्यासाठी. नाही, माझ्याने ते पावित्र्य सांभाळलं जाणार नाही की जे प्रभूला पाहिजे. मी विश्वासणारच बरोबर आहे. मी विश्वासामध्ये राहून प्रभूची सेवा करेन, त्याला मदत करेन, त्याच्या वचनामध्ये मी त्याला सहाय्य करेन, त्याचं वचन पसरण्यासाठी मी सहाय्य करेन. मी पास्टर नाही होणार कधी. पण जे पास्टरांना मी स्वतः पाहिलं, फावल्या वेळेमध्ये, रिकाम्या वेळेमध्ये त्यांना मी टीव्ही पाहताना पाहिलं अक्षरशः. आठवड्याचे 7 दिवस, एक दिवस रविवार, होली डे, संडे, वर्शिप डे, आणि त्याच्यामधून फक्त 2 तास सकाळचे आराधना, प्रार्थना, भक्ती, मार्गदर्शन, वचन वाचन, ओरडून ओरडून, नाचून कुदून, आणि 6 दिवस 22 तास काय काम करतात? नाही का? आम्हाला चर्चेची सेवा आहे, मंडळी सांभाळण्याची सेवा आहे आम्हाला. 2 तास त्याला आवडतं का? 2 तास वर बसलेला आहे स्वर्गात, आनंद होत असेल. म्हणेल काय, प्रभूच्या तोंडातून वाक्य निघेल, शाबास विश्वासू पुत्रा, तू माझ्या इच्छेप्रमाणे वागलास, 2 तास तू भक्ती केलीस. नाही बोलणार. शेवटचं उदाहरण तुम्हाला बोर नाही करणार, सॉरी. प्रभू येशूचा जेव्हा बाप्तिस्मा झाला ना, तेव्हा खूप घटना घडल्या, पण एका घटनेची मी तुम्हाला आठवण करून देतो. मला ते वाक्य खूप आवडतं. आकाशातून आवाज आला, आकाशवाणी झाली, पित्याचा आवाज, हा माझा परमप्रिय पुत्र आहे आणि याच विषयी मी संतुष्ट आहे. का? व्हाय? क्यों? का पिता प्रभूबद्दल संतुष्ट होता? कारण प्रभू येशू त्याच्या वचनांचं, त्याच्या नियमांचं, त्याच्या आदेशांचं तंतोतंत पालन करीत होता. आमच्याबद्दल बोलले का परमेश्वर? हा माझा परमपवित्र परमेश्वर, हा माझा पुत्र आहे आणि याच्याबद्दल मी संतुष्ट आहे. केव्हा? 2 तासाची प्रार्थना, 3 तास टीव्ही, 4 तास ओट्यावरून गप्पा मारणे, आणि ते वचनाचा विषय सोडून, दोन प्रकारचे झरे असतात. एक गरम पाण्याचा झरा, एक गार पाण्याचा झरा. गार पाण्याच्या झऱ्यामधून गारच पाणी येतं, गरम पाण्याच्या झऱ्यामधून गरमच पाणी येतं. असं नाही वाटणार की 2 तास गार पाणी आलं आणि 2 तास गरम पाणी आलं. समजून घ्या माझं म्हणणं काय. देवबाप क्षमा करो, बोलण्यात चुकलो असेल प्रभू, मला क्षमा कर. ह्यावेळेला आपण प्रार्थना करू. धन्यवादित पिता, तुझे आभार मानतो, आम्हाला तू सहाय्य केलं, मार्गदर्शन केलं.
वचनासाठी वेळ दिला. प्रार्थना ऐकली, आभार मानतो. येशूच्या नावाने मागतो म्हणून तो आई. आमेन.